आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली, पण या अधिवेशनाचं कामकाज अडून बसलंय ते एसआयआरच्या चर्चेच्या मुद्द्यावरून। विरोधकांनी सभागृहात एसआयआर विषयाच्या चर्चेची मागणी लावून धरली, तर सरकारकडून चर्चेचं कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं संसदेच्या कामाचा डेडलॉक कायम आहे। सरकारच्या मते वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नियोजित चर्चा पार पडल्यानंतर एसआयआर बदलाच्या चर्चेचा विचार होऊ शकतो, कारण संसदेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीनं आधीच वंदे मातरम विषयाच्या संसदेतल्या चर्चेला मान्यता दिली। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेत सहभागी होण्याची माहिती मिळते। वंदे मातरम विषयाच्या चर्चेसाठी 10 तास राखीव ठेवले गेले, पण या चर्चेआधी एसआयआरची चर्चा आणि त्यानंतरच बाकीचे मुद्दे अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतल्यानं संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सातत्यानं विरोधकांसोबत बातचीत करत असून हा डेडलॉक हटवण्याचे पर्याय शोधले जात आहेत। डीआरडीओनं मोठी कामगिरी बजावली। डीआरडीओच्या हायस्पीड फायटर जेट एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली।